ओके, गुड डे टू ऑल ऑफ यू. बघा, आज आपण रिमेनिंग पार्ट करूयात. लॉज ऑफ मोशन मागच्या वेळी आपण 10 पर्यंत प्रॉब्लेम केले होते. आता पुढचे आपण 11 टू 20 आय थिंक 19 और 20 वॉटेवर. तर आपण याला सुरुवात करूयात. सो लेट अस स्टार्ट. अ बॉडी ऑफ वेट 3 किलोग्राम इज सस्पेंडेड as shown in the figure. So that is the figure. The tension T1 in the horizontal string is. So we want to calculate that tension T1. So we want to calculate tension T1. हे बघा, आता हे टिपिकली काय एफबीडीचा प्रॉब्लेम आहे. सो यू हॅव टू ड्रॉ फर्स्ट प्रॉपर एफबीडी ड्रॉ करूयात. सो दिस इज एफबीडी मीन्स फ्री बॉडी डायग्राम. सो दॅट इज अ 3 किलोग्राम वेट. 3 किलोग्राम वेट इज ऑलवेज रिमेंबर 3 into actually you have to multiply with the 10, that is 9.8 basically, but 30 Newton. You have to convert that. Then tension T1 is horizontal. So this is tension T1, and that particular tension T also there, and that T having some angle that is 60 degree with the vertical. Okay, this is with the horizontal angle आहे बघा. हा अँगल बघा कसा इथं बघा डायग्राम मध्ये. सो वर्टिकल सोबत 60 येते, हॉरिझॉन्टल सोबत येईल, हा येईल 60, आणि हा असेल तर हा 30 येतो. ठीक आहे. सो दिस इज टोटल. नाव देर इज अ इक्विलिब्रियम. टेन्शन T1 तुम्हाला काढायचं आहे. T1 इन द हॉरिझॉन्टल स्ट्रिंग काढायचं आहे. सो फर्स्ट इक्वेशन काय आहे हे बघायला दोन नोटेशन असतात. नॉर्मली आपण एफ नेट एक्स इक्वल टू 0 और तुम्हाला जे हॅबिच्युएट आहे ते नोटेशन वापरू शकता. समेशन एफ एक्स इक्वल टू 0. सो हियर देर आर 2 कंपोनंट्स. हा एक कंपोनंट आहे बघा, हा एक कंपोनंट आहे. सो दिस कंपोनंट इज टी कॉस ऑफ 60 आणि हा येतोय टी साइन ऑफ 60. बघा ते अँगल, हे अँगलचं कळलं तुम्हाला. हे बघा इकडे 60 डिग्री हॉरिझॉन्टल सोबत आहे म्हणून इकडे हॉरिझॉन्टल सोबत घेतला. हे 30 आहे. 30ला तुम्ही आता विसरून जाऊ शकता. सो एफ एक्स 0 मध्ये काय काय येतं बघा. T1 पॉझिटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह घेतो आपण, इकडे निगेटिव्ह घेतो. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. सो T1 मायनस टी कॉस ऑफ 60 इक्वल टू 0. बेसिकली T1चा आन्सर काय आला पाहिजे, टी इंटू कॉस ऑफ द 60. बट दिस इक्वेशन इज नॉट सफिशियंट. समेशन एफ वाय इक्वल टू 0, म्हणजे व्हर्टिकल इक्विलिब्रियम करायचं आहे. वर्टिकल इक्विलिब्रियम केलं काय होणार आहे, टी साइन ऑफ 60 मायनस 30 इक्वल टू 0. सो दिस टी बिकम्स हाऊ मच, 30 डिवायडेड बाय साइन ऑफ 60. सो 30 डिवाइड बाय साइन ऑफ 60 किती असतात, √3/2. सो दिस इज √3/2. साइन 60 ची व्हॅल्यू, साइन 30 is 0.5, साइन 60 √3/2. It becomes 60 divided by √3. So this is a value of, we can call it T. आता हा बघा तुम्हाला काढायचा आहे कुठला, यू हॅव टू फाइंड आउट T1 हिअर. हा T1 काढायचा आहे. तर मग T1 आहे काय, T1 इक्वल टू आहे T इंटू कॉस ऑफ 60. T ची व्हॅल्यू टाका 60 अपॉन √3. कॉस ऑफ 60 ची व्हॅल्यू येते 1/2. सो दॅट बिकम 30 अपॉन √3. पण आता इथे बघा त्याच्यात ह्या फॉर्ममध्ये काढायचं असेल किलोग्राम वेटच्या तर बघा तिथे व्हॅल्यू पण आहे तुमच्याकडे, साइन 60 √3/2 ऑल इक्विलिब्रियम केल्यावर. सो 60 अपॉन √3 इंटू 1/2. सो ओव्हरऑल कॅल्क्युलेशनमध्ये काय येतं, हे 30 डिवायडेड बाय √3. आता किलोग्राम वेटमध्येच आन्सर काढायचं असेल तर मग काय होईल, डिवाइड बाय 10 करायचं. त्यामुळे काय होईल 3/√3. इथे कळलं काय केलं, हे 30 आहे ना, 30 डिवाइड बाय 10 केलं आपण. 10 का केलं डिवाइड, बिकॉज तुम्हाला आन्सरचं फॉर्म आहे किलोग्राम वेटमध्ये. इथं दिलं बघा, इथे किलोग्राम वेटमध्ये तुम्हाला काढायचं आहे म्हणून करू शकता. मग तुम्ही म्हणू शकता आधीच 3 घेतलं तर चाललं असतं, आधीच 3 घेतलं तरी चाललं असतं, पण ठीक आहे आता आपण असं करू शकतो 3/√3. सो दॅट इज 3 रूट ठेवून टाका तिथं, दॅट इज 3/√3. दॅट शुड बी द ऑप्शन 3/√3, नॉट इथं काहीतरी असेल ते ऑप्शन. सो 3 अपॉन √3 इज द आन्सर. बघा इथे कळते आपलं, cos 60 is always 1/2. There is no worry. Yes, cos 60 is 1/2. T1 equal to T cos 60 येते. Yes. T sin 60 equal to 30 येते. Yes. So same. ठीक आहे. Answer is 3/√3. This is 11th. 12th बघा. बघा, there is a head-on elastic collision between the two particles moving in the same direction with speed 5 meter per second and 3 meter per second respectively. After collision, the velocity of the first particle becomes 4 in the same direction. Velocity of the second particle should be. तर या कोलिजनच्या केसमध्ये आपण काय करतो, गिवन डेटा लिहिताना हेड ऑन इलास्टिक कोलिजन आहे.
हेड ऑन इलास्टिक कोलिजन, याचं मिनिंग नीट समजा. हेड ऑन म्हणजे काय, दोघांच्या व्हेलॉसिटी एका लाईन मध्ये आहेत, आणि इलास्टिक कोलिजन म्हणजे परफेक्टली इलास्टिक कोलिजन म्हणजे काय, त्याचा E इक्वल टू 1 घ्यायचं आहे तुम्हाला, E इक्वल टू 1. आता इथं बघा तुम्हाला काय होणार आहे, देर आर वेलॉसिटीज गिवन लाईक दिस. द फर्स्ट वेलॉसिटी U1 इक्वल टू काय दिलं आहे, 5 मीटर पर सेकंड, अँड U2 दुसऱ्या बॉडीची वेलॉसिटी बघा 3. फक्त इथे एक केअरफुल राहा की प्लस मायनस जर ते सेम डायरेक्शन मध्ये असतील, ते बघा इथे बघा सेम डायरेक्शन मध्ये म्हटल्यावर दोन्ही प्लस प्लस घेतला आपण, दॅट इज नो वरी. ओके, आफ्टर दॅट, आफ्टर कोलिजन, velocity of the first particle becomes 4 in the same direction. म्हणजे ह्याला पण पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, ऑपोजिट डायरेक्शन म्हणलं निगेटिव्ह घ्यायचं असतं. तर हे V2, सो वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट V2 हिअर. ओके, सो पहिला इक्वेशन काय असते, कोलिजनच्या प्रमाणे दोनच फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. वन इज conservation of momentum, other is coefficient of restitution formula, but there is a no meaning of here. Coefficient restitution formula becomes E equal to 1 here. तर आपण अप्लाय करायचं आहे, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. Initial momentum equal to final momentum. But what about the mass? There is a head-on collision between the two particles moving in the same direction with speed of this. After collision, the velocity of the first particle becomes 4. The velocity of second particle should be. आता इथं काहीच मेन्शन नाही बघा, पार्टिकलचं मास सेमच घ्यायला लागेल. सो लेट अस राईट फर्स्ट m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू युअर इक्वेशन m1 v1 प्लस m2 v2. ओके, so this mass is m, velocity is 5, प्लस दुसऱ्याचा मास m, velocity is 3, तिसऱ्या केसमध्ये 4 m, mच ठेवा, आणि इथं m इंटू v2. फर्स्ट ऑफ ऑल इथं नेहमी काय होतं, जर मास सेम असतील तर हे सरळ सरळ mm कॅन्सल होत असतात. सो बिकम्स व्हॉट, 5 प्लस 3 हिअर, 5 प्लस 3 बाय 4 प्लस v2. सो 5 प्लस 3 इज 8 बाय 4, नाही 8 मायनस 4, हे बघा इथं 4 प्लस आहे, 5 प्लस 3 8 आहे, 8 मायनस 4 इज इक्वल टू v2. सो युअर आन्सर इज 4 मीटर पर सेकंड इन द सेम डायरेक्शन, कारण आन्सर पॉझिटिव्ह आलंय. सो ऑप्शन बी इज युअर आन्सर. सो दिस इज हाऊ वे टू सॉल्व. बघायचं इथं काय दिलंय, जर इज अ हेड ऑन कोलिजन आहे तर मग हे असं सॉल्व होणार आहे. ओके, नाव स्पियर ऑफ मास m moving velocity 3u collides head on with another identical sphere at rest. If E is coefficient of restitution, then what will be the ratio of velocity of second sphere to that of first sphere after collision? तर सगळ्यात पहिले बघा की इथं काय विचारलंय, वेलॉसिटीचा रेशो विचारलाय. वेलॉसिटीचा रेशो म्हणजे काय, इथं विचारलंय v2 अपॉन v1 किती येते. v2 अपॉन v1 का लिहिले मुद्दाम, बिकॉज बघा फर्स्ट स्पियर आफ्टर कोलिजन म्हटलंय, कोलिजन नंतर किती येते. तर मासेस काय आहेत, स्पियर ऑफ मास m मुव्हिंग विथ वेलॉसिटी 3u कोलाइड्स विथ अनदर आयडेंटिकल स्पियर आहे. आयडेंटिकल स्पियर आहे म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की m1 इक्वल टू m2 इक्वल टू m घ्यायचं आहे, बट वेलॉसिटीज आर डिफरंट. ओके, स्पियर ऑफ मास m मुव्हिंग विथ वेलॉसिटी 3u म्हणजे तुम्हाला पहिला डेटा लिहायचा आहे 3u लिहायचा आहे. अनदर ऑन विथ अनदर आयडेंटिकल स्पियर ॲट रेस्ट. आता हा रेस्ट आहे म्हणजे u2 इक्वल टू 0 येतो. ही जो काही सिच्युएशन आहे, रेशो v2 अपॉन v1. सो दिस इज v2 अपॉन v1. ओके, नाव v2 अपॉन v1 काढणं आपलं पर्पज आहे, रेस्टिट्यूशन तिथं आहेच आहे. तर मगाशी आपण जर शिकलो, दोन फॉर्म्युला यूज करा. पहिला फॉर्म्युला आपण यूज करूयात, इनिशियल मोमेंटम इक्वल टू फायनल मोमेंटम. So that becomes m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2. This is first formula. Now put values there. m1 चा मास आहे बघा m, वेलॉसिटी ह्याची आहे 3u, याचा आहे m2 इंटू 0, इकडे काय होणार आहे mv1 प्लस mv2. रिमेंबर हे m कॅन्सल, इथं 0 आला, m कॅन्सल, इथं काय प्रश्न नाही, इथं 0. सो इक्वेशन नंबर 1 काय येतं, v1 प्लस v2 इज इक्वल टू 3u येतं. सो दिस इज फर्स्ट इक्वेशन, रिमेंबर दिस इज फर्स्ट इक्वेशन, v1 प्लस v2 इक्वल टू 3u, बरोबर आहे. नाव दुसरा फॉर्म्युला काय, E इज इक्वल टू v2 मायनस v1 बाय u1 मायनस u2. दिस इज गिवन टू यू. सो रेस्टिट्यूशनला 1 घ्यायचं आहे, नाही ईच ठेवायचं आहे, कारण तुम्हाला ईच्या फॉर्ममध्ये आन्सर काढायचं आहे. सो v2 मायनस v1 तसंच ठेवा,
पण इथं बघा काय होतं 3u मायनस 0 होतं हे. सो व्हॉट इज इक्वेशन बिकम्स v2 मायनस v1 इज इक्वल टू 3u टाइम्स e येते. इक्वेशन नंबर 2 येते. सो दिस इज इक्वेशन नंबर 2 नाव. नाव वी हॅव टू सॉल्व. आपण जसं नेहमी करतो 1 + 2 करायचं इथं. हे बघा हे प्रॉब्लेम सॉल्व करताना आपण जे करतो ना तेच करायचं, म्हणजे सो दॅट यू कॅन कॅल्क्युलेट आन्सर देअर. v1 + v2 इज इक्वल टू काय 3u. आणि इकडे बघा इथं मी याला असं लिहू शकतो मायनस v1 + e2 इक्वल टू 3u e टाइम्स. रेशो काढा. v1 v2 कॅन्सल होणार आहे बिकॉज दे आर हॅव्हिंग प्लस मायनस. बट हिअर v2 अपॉन v2 दॅट इज 2v2 बिकम्स इट 2v2. 2v2 इक्वल टू, तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर 3u कॉमन येते बघा इकडे 1 + e. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ v? 3/2u 1 + e. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी v2. ही वेलॉसिटी v2 आलाय. आता बघा तुम्हाला काय काढायचं आहे आता v1 काढायचं आहे. v1 चा कुठला फॉर्म्युला आहे आपल्याकडे? यू आर हॅव्हिंग दिस फॉर्म्युला, ऑल्सो दिस फॉर्म्युला. कुठला सुटेबल आहे बघा. v1 काढायचं, v2 ची व्हॅल्यू ठेवू शकता 3u च्या फॉर्ममध्ये. सो लेट अस टेक एनी, लेट अस टेक v1 + v2. v1 + v2 इज इक्वल टू 3u. तर v1 + 3 काय 3/2u 1 + e इज इक्वल टू 3u. आता त्याला तिकडून सबट्रॅक्ट करा. सो इकडे करतो मी पुढचा. हे बघा v1 इक्वल टू मला करायचं आहे, तर मी काय केलं पाहिजे 3u मायनस 3/2u 1 + e. आता तुम्ही याच्यातनं 3u कॉमन काढू शकता. 3u कॉमन काढलं तर काय उरतंय बघा बरं. 3u कॉमन काढलाय 1 मायनस 1 + e divided by 2. So it becomes what? v1 equal to 3 times u in bracket इथे बघ 2 येते 2 - 1 2 - 1 मायनस मध्ये मल्टिप्लाय मायनस e आणि डिवायडेड बाय 2 असणारच आहे बिकॉज हे 2 कुठे जाणार नाही इथं खाली एलसीएम मध्ये येतं ना. सो v1 इक्वल टू काय येतं बघा 3u/2 तर येतच आहे. मध्ये काय लागलंय जरा नीट बघा. 2 - 1 1 झाले इन ब्रॅकेट 1 - e झाला. आता तुम्ही जर केअरफुली विचार केला इथे करू बघा v2/v1 जर तुम्हाला काढायचं असेल, v2/v1 काढायचं ना आपल्याला, सो 3/2u 1 + e डिवायडेड बाय 3/2u 1 - e. 3/2 कॅन्सल. सो v2 अपॉन v1 इज इक्वल टू 1 + e डिवाइड बाय 1 - e. दिस इज आन्सर. ई ऑप्शन. असं आपल्याला काढता येतं. सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट आन्सर फॉर दिस. बरं थोडंसं लांब आहे पण आपल्या प्रोसेसने जावं लागेल. आणि केव्हा लक्षात ठेवायचं कोलिजनच्या प्रॉब्लेममध्ये 2च फॉर्म्युले वापरता येतात. वन इज दिस वन इनिशियल मोमेंटम फायनल मोमेंटम आणि दुसरा हा फॉर्म्युला. त्यामुळे हे याच्याने डील करा. पुढे बघा बुलेट ऑफ मास m मुव्हिंग विथ वेलॉसिटी v. बुलेट ऑफ मास m मुव्हिंग विथ सम वेलॉसिटी v. हे बुलेट आहे ज्याचा मास m आहे, वेलॉसिटी v आहे. मास m म्हणजे काय घेऊ आपण बुलेटला. fired with into a wooden block of mass m. So there is some wooden block. बघा हा वुडन ब्लॉक आहे ज्याचा मास तुम्हाला m दिलाय, जो की पहिल्यांदा रेस्ट मध्ये असणार आहे कारण त्यामध्ये त्याची वेलॉसिटी दिली नाहीये, ते रेस्ट मध्ये असणार आहे. द बुलेट रिमेन्स एम्बेडेड. रिमेन्स एम्बेडेडचा अर्थ माहिती आपल्याला. रिमेन्स एम्बेडेड म्हणजे मध्ये घुसलं आणि बस बाहेर नाही निघालं. इन द सेन्स हे असं एम्बेडेड म्हणतात. असं म्हणजे कॉमन सिस्टीम झाली बघा इथं. m + m झालं हे. ऑब्झर्व केलं काय तुम्ही? m + m झालं ते. नाव वॉन्ट टू कॅल्क्युलेट फायनल वेलॉसिटी ऑफ द सिस्टीम. त्याचं नाव द्या v' म्हणायला. बघा याची वेलॉसिटी आता असं समजा u1 आहे v आपल्या गिव्हन डेटामध्ये, u2 0 आहे आणि तुम्हाला v' काढायचं आहे. मासेस आर देअर. मोमेंटम कन्झर्व होणार म्हणजे होणार. पहिल्यांदा मोमेंटम कन्झर्व लिहायचं. सो इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू काय येतं फायनल मोमेंटम. सो दॅट बिकम्स m1 u1 प्लस फॉर्म्युला लिहून टाका m2 v2. आता इथं शिकताना शॉर्टकट करायची गरज नाही आहे, पण प्रॉब्लेम मध्ये करताना तुम्हाला शॉर्टकट थोडं करायला लागेल तिकडं. सो दिस इज m1 काय हे मास इंटू काय वेलॉसिटी v. हे बघा v इथं ठेवलं. दुसऱ्याचं मास कॅपिटल m पण वेलॉसिटी किती 0. इकडे काय आलं m प्लस कॅपिटल m इंटू v'. आपल्याला v' काढायचंय. हे तर 0 झालं.
So that's why V dash is equal to mv upon m plus capital M. So this is answer of V dash. mv divided by m plus m. This is the answer. So this is 14 number. हे आपला आन्सर मिळालं. तेच आहे, कोलिजनचा फॉर्म्युला यूज केला आपण. इथे बघा, an object of mass m moving with velocity u collides with another stationary object. बघा सेम मगासारखं आहे. and how this will repeat and stop just after the collision. रेस्टिट्यूशन काढायचं आहे. कोइफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन काढायचं ना, मग कोइफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशनचा फॉर्म्युला काय, v2 minus v1 divided by u1 minus u2. ऑब्जेक्ट ऑफ मास m इज देअर. एक मास आहे ऑब्जेक्ट, त्याची वेलॉसिटी दिली तुम्हाला, ती किती दिली आहे बघा. याचं मास स्मॉल m आहे, मूविंग वेलॉसिटी u आहे. सो u1 इज u हिअर, कोलाइड्स विथ अनदर स्टेशनरी ऑब्जेक्ट. दुसरा ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे, त्याचं मास आपल्याला दिलंय u2 इक्वल टू 0. पुढे बघा, ऑब्जेक्ट ऑफ मास m मूविंग विथ वेलॉसिटी u घेतला आपण, कोलाइड्स विथ अनदर स्टेशनरी ऑब्जेक्ट घेतला आपण u2 0. m stops, collides with another stationary object of mass m and stops just after collision. म्हणजे हा पहिला ब्लॉक आहे, स्टॉप झालाय म्हणजे त्याची वेलॉसिटी 0 घेऊ आपण. सो हाऊ मच इज द सेकंड वेलॉसिटी वी डोंट नो, बट वी वांट टू कॅल्क्युलेट दिस कोएफिशिएंट ऑफ restitution. Sorry. So now initial momentum is equal to final momentum. So it is m1 u1 plus m2 u2 is equal to, कोलिजन कसलं आहे बघा, आफ्टर सेपरेट आहे तर असं लिहा, m2 v2 लिहा. पहिला मास किती आहे, स्मॉल m. वेलॉसिटी किती आहे, u च्या फॉर्म मध्ये आहे. ओके, प्लस दुसऱ्याचं मास, दुसऱ्याची वेलॉसिटी 0 आहे, 0 करून टाकायला, कारण u2 0 आहे. इथं बघा u2 0 आहे. सेकंड मध्ये काय होते, मास स्मॉल m घ्या, वेलॉसिटी मात्र स्टॉप म्हणले म्हणजे हे 0 झालं. आता v1 पण 0 आहे, तो 0 झाला. आता प्लस काय, प्लस पुढच्याचं मास कॅपिटल M v2. तर बघा v2 इक्वल टू काय येते, m स्मॉल u बाय कॅपिटल M. नाव रेस्टिट्यूशन काय फॉर्म्युला आहे, v2 मायनस u1 डिवाइड बाय u1 मायनस e2. बरोबर आहे, हा फॉर्म्युला आहे. तर यात v2 काढलं आपण ऑलरेडी, आता ठेवा व्हॅल्यू तिथं. v2 इक्वल टू काय, m स्मॉल u कॅपिटल M मायनस 0. v1 0 आहे आणि u1 u2 मध्ये कोण 0 बघा, u1 u आहे, हे 0 आहे. बघा आता रेशो तुम्हाला कळेल, हे 0चं सोडा, u कॅन्सल होणार आहे. स्मॉल m अपॉन कॅपिटल M हे आन्सर आहे. स्मॉल m अपॉन कॅपिटल M हे आन्सर आहे, C. सो दिस इज 15 नंबर. ओके, बघा फॉर्म्युला काही वेगळा वापरला नाहीये, बस यू हॅव टू ट्रीट डिफरंटली. देर इज नो चेंज इन द फॉर्म्युला. फॉर्म्युला तोच वापरलाय आपण जे कोलिजनसाठी वापरतो. नेक्स्ट बघा काय काय दिलंय, फोर्स इज देअर -3i प्लस j प्लस 5k acts along r 7i प्लस 3j प्लस k, देन द टॉर्क ऍक्टिंग ऍट दॅट पॉइंट. आता बघा टॉर्कचा फॉर्म्युला रिकॉल करा. टॉर्क इज ऑलवेज रिमेंबर द टॉर्क इज ऑलवेज r क्रॉस f, r क्रॉस f. आणि इथं एक चूक होऊ शकते मुलांकडनं, f क्रॉस r. नेव्हर टेक f क्रॉस r, इज ऑलवेज r क्रॉस f. So that is nothing but, now you have to take cross product. Okay, cross product आठवण सगळ्यांना. So cross product मध्ये काय करतो आपण, आधी r चे टर्म्स लिहा. हे बघा इथं r चे टर्म्स लिहा, 7 हे 3 1, 7 3 1 आणि इकडे काय -3 बघा 1 आणि 5. नाव i कॅप इन ब्रॅकेट. आपण बघा आठवते तुम्हाला, क्रॉस प्रोडक्ट काय करतो आपण, i च्या खालची सोडतो आणि यांचा प्रोडक्ट घेतो. 5 3 जा 15 मायनस 1 to 1 1 मायनस बाय डिफॉल्ट j. ओके, डिटर्मिनचं किंवा आपलं आठवते क्रॉस प्रोडक्टचं ते जे घेतला. 7 into 5 is 35, 7 into 5 35, मायनस -3 into 1 -3. हे केअरफुली करायचं ते कॅल्क्युलेशन. प्लस k, बघा k सोडून द्या, k च्या खाली सोडून द्या, उरल्याचं 7 into 1 7 -3 2 9 असं. नाव डू कॅल्क्युलेशन. 15 - 1 14 i कॅप. इथं काय होतं बघा, 35 + 3 38 j कॅप. आणि इथं काय होतं, 7 + 9 16. ओके, 7 into
प्लस होतं ते 16K. सो असा ऑप्शन बघा, 49 minus 30J plus 16K. दिस इज आन्सर. ओके, दिस इज आन्सर. सो 16 बघा, डायरेक्टली क्रॉस प्रोडक्ट काढता येतो आपल्याला. देन a mass M is suspended by rope from rigid support, point P, figure दिली बघा. Another rope is tied at Q, that is also given to you, and pulled horizontally. तिथे फोर्स दिलाय, ज्याला डायरेक्शनचा आरो दिसत नाहीये, पण हा असा ऍड करा. फोर्स F. The rope makes theta with the vertical सोबत. आता आपण जस्ट स्टार्टिंग केलं होतं ह्याच प्रॉब्लेमनी, तोच आहे. लेट अस ड्रॉ एबीडी फॉर दिस. इथं एबीडी येणार आहे बघा, mg. मास घेतला तर mg, वेट घेतला तर सॉरी F, आणि इकडे काय T, आणि ह्या T चे दोन कंपोनंट आपण मगाशी काढले होते सेम. अँगल व्हर्टिकल सोबत आहे तर व्हर्टिकल सोबत इकडे घ्या, म्हणजे हा होतो T cos ऑफ थीटा, आणि बघा हा होतो T sin ऑफ थीटा. T sin ऑफ थीटा. ओके, आता मगाशी आपण कंडिशन शिकले होते त्याच आपण वापरायचे आहेत. समेशन Fx इक्वल टू 0. सो दिस इज F मायनस T sin थीटा इक्वल टू 0. तर इथं म्हणता येते F इक्वल टू T sin थीटा. देन समेशन Fy इक्वल टू 0 T cos थीटा, हे बघा सेम आहे आधीचाच, T cos थीटा मायनस mg इक्वल टू 0, किंवा असं म्हणा T cos थीटा इज इक्वल टू mg. आता ह्या दोन इक्वेशनचं करायचं काय असतंय, तर नॉर्मली बघा तुम्हाला आता काय करायचं सांगितलं ते आधी बघा. इथं करायचं नेहमी डिवायडेशन असते अँगल काढायचं असेल तर, पण त्यांनी काय विचारलं तुम्हाला, हॉरिझॉन्टली विथ फोर्स F, रोप मेक्स थीटा, देन टेन्शन इन द स्ट्रिंग PQ, म्हणजे तुम्हाला टी काढायचं आहे एनी हाऊ. आता टी काढायचं असेल ना, देर आर ऑप्शन्स. आता एक ऑप्शन काय माहिती का, एक तर तुम्ही याचं रिलेशन काढा किंवा मग टीला रिप्लेस करा, तर त्याच्याने पण आपला आन्सर येऊन जाईल. आपल्याला मेनी इथं बघा ऑप्शन दिसतंय तुम्हाला, TFच्या फॉर्ममध्ये काढायचं आहे. जर TFच्या फॉर्ममध्ये काढायचं असेल तर तुम्हाला तो जो टी आहे, एक तर तुम्हाला असं करता येईल डायरेक्टली, असं करता येईल T sin थीटा अपॉन T cos थीटा. आता आधी अँगल काढून घेऊयात. इज इक्वल टू काय, T sin थीटा F आहे समोर mg, बरोबर आहे. T sin थीटा येस F आहे, कारण अँगल व्हर्टिकल सोबत आहे म्हणून हा कॉस हे साइन. ओके, T हाला कॅन्सल, सो देर इज अ tan थीटा. tan थीटा इक्वल टू काय आलंय, F अपॉन mg. हे इक्वेशन जरा आपण अशाच ठेवा, टी काढण्यासाठी कुठलं वापरता येईल. एक तर T cos थीटा मायनस mg यूज करता येते का बघा, बिकॉज T cos थीटा इक्वल टू mg होणार आहे, आणि टीच्या व्हॅल्यूमध्ये F अपॉन mg आहे. लेट अस ट्राय इट. T cos थीटा, आपला टी काढायचं एनी हाऊ, इज इक्वल टू mg आहे ना. सो इथे mg ला रिप्लेस करू शकता तुम्ही, कारण mg तर नको आहे आपल्याला. फ्रॉम दिस mg रिप्लेस करा. सो mg काय, mg कडे आला, mg इज इक्वल टू F अपॉन टॅन ऑफ थीटा ठेवा, म्हणजे आपल्या आन्सर साठी, बाकी काही नाही. सो इथे 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 F अपॉन टॅन ऑफ थीटा इंटू कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू, आन्सर कशा फॉर्म मध्ये काढायचं आहे, नाही टीच्या फॉर्म मध्ये काढा. हा सॉरी, इथे mg ला रिप्लेस करायचं, म्हणजे हे नाही स्टेप करायची. T cos थीटा, mg ला फक्त ठेवा, ते T cos थीटा इज इक्वल टू mg ला ठेवायचं F अपॉन टॅन थीटा. वी वॉन्ट व्हॉट वी वॉन्ट हिअर, टी काढायचं तुम्हाला. टी इज इक्वल टू काय येणार मग, टी इज इक्वल टू F अपॉन कॉस ऑफ थीटा टॅन ऑफ थीटा. पण एव्हरीवन नोज व्हॉट इज टॅन ऑफ थीटा, F डिवाइड बाय, बघा टॅन ऑफ थीटाची व्हॅल्यू काय असते, साइन थीटा बाय कॉस थीटा. सो कॉस थीटा इंटू साइन थीटा अपॉन कॉस थीटा कॅन्सल, टी इक्वल टू F डिवाइडेड बाय साइन थीटा. बघा F डिवाइड बाय साइन थीटा इज आन्सर. F बाय साइन थीटा इज आन्सर, बघून घ्या. सो T इज इक्वल टू F अपॉन साइन थीटा, हे असं आपलं आन्सर मिळालं. ऑप्शन इथं F अपॉन साइन थीटा. करायचं तेच आहे, इक्विलिब्रियम कंडिशन, बट ऑप्शन्स आर डिफरंट. हा जो आहे ना, रॉड्स ऑफ सेम मास आर प्लेस्ड ऑन द फिगर, द कोऑर्डिनेट्स, थोडे ते करेक्शन करा. दिस कोऑर्डिनेट इज A,0 आहे, A,0 आहे, कारण त्याच्यामध्ये क्वेश्चन 2025 मध्ये A,0 आहे, म्हणून तुम्ही केलंय 0,A, आणि इथं बघा A,0 0,0 असं दिले. 3 रॉड्स सांगितलेत. भावाचा क्वेश्चन, 3 rods of the same mass placed shown in figure. The coordinates of the center of mass are. So these are the coordinates.
हे बघा सगळे कोऑर्डिनेट दिसतात तुम्हाला इथे. दिस कोऑर्डिनेट. ओके, नाव यू कॅन राईट दिस सेंटर ऑफ मास C1, C2 अँड C3. तर आपलं काढायचं तर सेंटर ऑफ मासचे कोऑर्डिनेट्स. तर काय होतं बघा, एक्स सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 होल डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3. ओके, आता तुम्ही एक लक्षात ठेवा, सगळ्यांचा मास सेम आहे. तर मास सेम आहे तर ओढून टाका. आता m इंटू व्हॉट इज x1. हे बघा, आता तो कोऑर्डिनेट लिहा सरळ सरळ. ह्याच्या साईड काय कोऑर्डिनेट असतील विचार करा. एक्स काय असेल याचा, द पार्टिकल लाईज ऑन द वाय ॲक्सिस. हा ते एक बघा, वाय ॲक्सिस, आणि इथं काढू आपण एक्स ॲक्सिस. ओके, तर विचार करा, इथं बघा कोऑर्डिनेट काय येते. इथं एक्स येते 0 आणि वाय किती येते a/2, कारण हे बघा हाईट a आहे. हा, आणि याचे कोऑर्डिनेट काय येणार आहेत विचार करा, इथपर्यंतच a/2, 0 लाईज ऑन. पण ह्या C3 चे कोऑर्डिनेट काय येतील बघा, विचार करा. अर्धच राहणार आहे. हे बघा, इथे a/2 आहे, इकडं पण a/2 आहे, त्याच असं, कारण सगळं सिमेट्रिकल आहे. म्हणून इथं काय येणार आहे, a/2 असं येणार आहे. आले तिन्ही कोऑर्डिनेट बघून घ्या एकदा. 0 काय 0, when centroid lies on y axis its x coordinate 0, when centroid lies on x axis its y coordinate is 0. इथं मात्र दोन्ही पण आहेत. सो इथल्या m इंटू x1 किती, x1 0 आहे बघा, x1 0 आहे बघा, प्लस m2 किती, m इंटू a2 किती आहे, a/2 आहे, a/2. तिसरा मास आहे x3 किती आहे, x3 पण a/2 आहे, होल डिवाइड बाय m प्लस m. खरं तर हे सगळे m कॅन्सल होणार पुढे, इट्स ओके, करू आपण. ma2 प्लस ma2 म्हणजे काय, 2ma2 ना, 2m a/2, आणि खाली बघा मास किती आलंय, 3m आलंय. mm कॅन्सल, 2 कॅन्सल, युअर आन्सर इज a/3. आता हे आन्सर होतो ना, ऍक्च्युली ऑप्शन एजला आन्सर मिळालंच a/3, बट स्टील वाय सेंटर ऑफ मास काढू आपण. सो वाय सेंटर ऑफ मास आन्सर तर डिसाइड झालाय, m1 y1 सिमिलरली, m2 y2 प्लस m3 y3 होल डिवायडेड बाय m1 प्लस m2 प्लस m3. नाव हियर व्हॉट इज वाय सेंटर ऑफ मास. तर इथे बघा मासेस तर कट होणार आहेत तसे, पण इथे बघा y1 किती आहे, y1 इज a/2 हियर, बट y2 इज 0, उलट. सो असं म्हणता येईल m इंटू a/2, m इंटू 0, m इंटू बघा पुढे काय आहे, तिसऱ्याचं तर सेमच आहे ना, a/2च, म्हणजे पुन्हा तेच रिपीट होताना दिसतंय तुम्हाला, लक्षात आलं असेल. m प्लस m सगळं सेम बघा, सगळं सेम. हे 2 होणार आहे, म्हणजे याचा अर्थ हे पण काय येणार आहे, a/3 आफ्टर कॅल्क्युलेशन. सो युअर आन्सर इज कन्फर्म a/3 बाय a/3. दोन्ही कोऑर्डिनेट a/3 येणार बिकॉज तिथं आहे. सो दॅट इज a इज कन्सिडर व्हेरी स्टँडर्ड प्रॉब्लेम. समजा 2a आलाही तरी काही नाही आहे, याचा हाफ काढून घ्यायचा आहे, मेथड तीच येणार आहे. नाव दिस इज गिवन टू यू. बघा इथं काय दिलंय नी, द फिगर शोज 2 masses m and completely a light string passes through the small hole at the center of table. M is moved round in a horizontal circle with O as the center. The frequency with which M should be revolved so that M remains stationary. आता ऍक्च्युली हे बघा, याला कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला, मासेस काढून ओमेगाचा यूज करावा लागेल. फ्रिक्वेन्सी कुठे येते सांगा, फ्रिक्वेन्सी कुठे येते, द फ्रिक्वेन्सी ऑलवेज लाईज इन व्हॉट, फ्रिक्वेन्सी ऑलवेज लाईज इन फ्रिक्वेन्सी कुठे येते, द फ्रिक्वेन्सी ऑलवेज लाईज इन द फॉर्म्युला. 8वा फॉर्म्युला, ओमेगा इज इक्वल टू ऑलवेज 2π इंटू फ्रिक्वेन्सी, हा फॉर्म्युला. सो एफ इक्वल टू काय या पाहिजे, ओमेगा अपॉन 2π. तर सगळ्यात पहिले आपलं टार्गेट आता इथे हे आहे की हे ओमेगा कसा काढायचा. काय दिलं बघा, फिगर शोज 2 masses m and m, ते दिले बघा तिकडे, completely by light string that passes through the small hole O at the center table. M is moved round horizontal circle with O at center. The frequency with which M should be revolved so that M remains stationary. Then what is the form? What is the necessary condition? So necessary condition is what? So you have to take centripetal force is required. What is that centripetal force? mr omega square.
नाहीतर आपलं काय करायला लागेल, थेरॉटिकली तुम्हाला काढायचं असेल तर काय करायला लागेल, थेरॉटिकली यू हॅव टू डू सम फॉर्म्युला. देर आर लॉट ऑफ ऑप्शन्स टू सॉल्व, बट वन ऑफ ऑप्शन इज what? One of option is actually you have to solve with the method of, बघा तुम्हाला काय करता येते, सरळ सरळ तुम्हाला इक्वेट करता येते. आता इक्वेट काय करता येईल, तर इक्वेट असं करता येते की बॅलन्सिंग फोर्स. तर हा बॅलन्सिंग फोर्स काय असला पाहिजे, टी इक्वल टू एम जी. ऍक्च्युली बघा तुम्हाला टेन्शन जे डेव्हलप होणार आहे ते काय होणार आहे त्यानुसार आपलं ठरवलं लागेल. थोडा उडपटांग आहे पण करायला सोपं आहे. सेंट्रिपिटल फोर्स, व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स, इज बॅलन्स विथ वेट. असं लिहून टाका इथं, दॅट इज बॅलन्स विथ द वेट. सी एफ इक्वल टू दॅट बॅलन्स विथ द वेट एम जी. कारण यांनी काय म्हटलं बघा, एम इज मूव्ड राउंड द हॉरिझॉन्टल सर्कल विथ ओ एज अ सेंटर, दॅट इज बिकम स्टेशनरी. सो सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू तुम्हाला एम जी घ्यावं लागेल इकडं. एकदा एम जी घेतलं की संपलं. आणि हा काय असलं पाहिजे, एम आर. रोटेट कोण व्हायला लागलेला आहे, रोटेट कोण होत आहे, एम रोटेट होते ना. फ्रिक्वेन्सी तुम्हाला कोणाची कडची, एम ची. एम आर ओमेगा स्क्वेअर इंटू एम जी. बघा आता तुमची गाडी इथपर्यंत आली. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय येणार आहे मग, कॅपिटल एम जी अपॉन एम इंटू आर. पण एक लक्षात ठेवा, इथं आर ची जागा कोण घेतलंय, एल घेतलंय. रोटेट होते बघा, एल घेतलंय. म्हणून तुम्हाला ओमेगा स्क्वेअर काय ठेवावं लागेल, एम जी अपॉन एम एल. बट व्हॉट इज ओमेगा, युअर नो, ओमेगा इज 2 पाय एफ. ओमेगा इज 2 पाय एफ, 2 पाय एफ. ओके. किंवा तुम्ही असं काढा, ओमेगा इक्वल टू सीधा अंडर रूट ऑफ एम जी अपॉन ई एम एल. But what is omega? Omega is 2 pi into frequency, root of mg upon ml, mg by ml. So F equal to what? F equal to 1 by 2 pi into capital mg by small ml. This is the answer, and find out. Here बघा इथं C option दिसते तुम्हाला. This is the answer. Okay. So in this way we can solve these all questions. So this is 2025 completed, 2025 for laws of motion completed, and that is 1 upon 2 pi root mg by ml, this option. Okay, thank you. So we have solved this 19 problems from the